की जगातल्या वेगवेगळ्या देशांतील लोकांना आपल्या भाषेपेक्षा देखील इंग्रजी भाषा ही शिकावीशी वाटते आणि ती भाषा आपण शिकलो नाही तर आपलं करिअर घडणार नाही, आपल्याला वैश्विक स्वरूपाच्या संधी मिळणार नाही, अशा प्रकारची धारणा आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये देखील भारतीय भाषांच्या ऐवजी इंग्रजीमधून शिकण्याचा परिपाठ वाढतो आहे. आणि मगाशी डॉक्टर दीपक पवार यांनी जो उल्लेख केला की मराठी ही मरू घातलेली भाषा आहे, असं 1937 साली राजवाड्यांनी शारदोपासक संमेलनामध्ये सांगितलं होतं की ही मृत्यूपंथाला लागलेली भाषा आहे. त्यानंतर विवा शिरवाडकरांनी 1990मध्ये ही मंत्रालयासमोर चिंध्या पांघरलेली डोकीवर सोन्याचं मुकुट असलेली भाषा आहे. त्यानंतर त्याच सुमाराला त्याच्यानंतर काही वर्षांनी शिवाजी पार्कला साहित्य संमेलन झालं, त्याच्यामध्ये वसंत बापटांनी अध्यक्षीय भाषणावरून सांगितलं की मराठी भाषेला रक्तक्षय झालेला आहे. आता ही वारंवार विधानं 50-100 वर्षांमध्ये का केली जाते आणि त्याचं तथ्य काय आहे, तर त्याचं तथ्य असं आहे की भाषेच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये काही पॅरामीटर्स आहेत, मापदंड आहेत. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॅरामीटर मापदंड काय आहे, तर आपला समाज हा सगळ्यात तरुण असलेल्या पिढीकडे भाषा किती सक्षमतेने संक्रमित करतो. इंटरजनरेशनल ट्रान्समिशन असं म्हणतात त्याला. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किती सक्षमतेने तो भाषा पास ऑन करतो, पुढे देतो आहे. काय तुम्हाला चित्र दिसतं? आपण गेल्या 50-60 वर्षांचा इतिहास जर पाहिला, मराठीच्या भाषिक क्षमतेचा जर पाहिला, तर आपल्याला क्रमाक्रमाने आपली मराठीची भाषिक क्षमता, लिंग्विस्टिक कॉम्पिटन्स, भाषेचं ज्ञान, भाषेची समज, शब्दसंग्रहाचं ज्ञान हे कमी कमी होत गेलेलं दिसतं. हे तुमच्या एक लक्षात घ्या की इंग्रजीचा संपूर्ण भाषिक क्षमतेचा जो इतिहास आहे गेल्या 50-60 वर्षांचा, तो ढासळत आहे. म्हणजे असं तुम्हाला दिसत नाही. म्हणजे एक तुम्हाला सांगता येईल की मागच्या पिढीपेक्षा आता इंग्रजी शिकणाऱ्यांचं आणि इंग्रजी समजणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. पूर्वी 3% होतं, आता ते 4% झालं, आता ते 9-10% आलेलं आहे. म्हणजे इंग्रजी जाणणाऱ्यांची संख्या वाढते आहे आणि मराठीची क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक अशा प्रकारची भाषिक समज असलेल्या पिढींचा ऱ्हास होत क्रमाक्रमाने जातो आहे. हे भाषेच्या प्रगतीचं लक्षण नाही. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण अपयशी ठरतो आहोत मराठी शाळा बंद पडत असल्यामुळे. आणि हे भारतीय स्तरावरच नव्हे तर वैश्विक स्तरावर हे चित्र दिसतं आहे. जसं खेड्यातून लोक शहरामध्ये येतात, शहरांतून महानगरामध्ये येतात, महानगरामधून अधिक प्रगत देशांमध्ये जातात. अशा पद्धतीने भाषिक विस्थापन आणि मायग्रेशन होत चालल्यामुळे